श्री स्वामी समर्थ सर्वांना. आज मी तुम्हाला नोकरीबद्दल सांगणार आहे, म्हणजे नोकरी प्राप्तीसाठीची सेवा सांगणार आहे. तुम्ही नोकरीसाठी खूप प्रयत्न करताय, पण वारंवार अपयश येत आहे का? इंटरव्ह्यू देऊनही कॉल येत नाही आहे का? कधी कधी असं वाटतं आपल्या नशिबात नोकरी आहे की नाही. अशा वेळी एकच गोष्ट आहे जी आपल्या आयुष्यात बदल घडू शकते, म्हणजे ती म्हणजे स्वामींची कृपा. तुम्हाला जर मनापासून स्वामींवर विश्वास असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. तुम्हाला नक्कीच यातून काहीतरी मार्ग मिळेल. आणि आज मी तुम्हाला जी सेवा सांगणार आहे ना, ती जर तुम्ही मनापासून केली तर तुमचे नोकरीचे मार्ग हळूहळू खुलू लागतात. हां, आज मी तुम्हाला सेवा तर सांगणारच आहे, पण सेवांबरोबर तुमचे कष्टही तेवढेच महत्त्वाचे आहे. तुम्ही जेवढे कष्ट करणार तेवढे तुम्हाला फळही मिळणार. म्हणून सेवा तर करायचीच आहे आपल्याला मनापासून, पण आपल्याला कष्टही करायचे आहे, आपल्याला मेहनतही घ्यायची आहे आपल्या नोकरी प्राप्तीसाठी. हां, फक्त असंच नाही की सेवा केली आणि नोकरी भेटेल, नाही. आपल्या कष्टालाही भक्तीची गरज असते. म्हणून कष्टासोबत सेवाही करा. परिणाम खूप चांगले होतील, खूप चांगलं फळ मिळेल तुम्हाला. तर तुम्हाला जी सेवा करायची आहे ती जोपर्यंत तुम्हाला नोकरी मिळत नाही तोपर्यंत करायची आहे. त्यातली जी पहिली सेवा आहे, रोज तुम्हाला स्वामी चरित्राचे 3 अध्याय वाचायचे आहे. स्वामी चरित्रामध्ये 21 अध्याय असतात, म्हणजे आज 3 वाजले 1, 2, 3 असे 3 अध्याय वाचले, उद्या 4, 5, 6 हे 3 अध्याय वाचायचे. आणि त्याचबरोबर तुम्हाला श्री स्वामी समर्थ या नामाचा 11 माळी जप करायचा आहे. आणि हे तुम्ही एकदा बसले वाचायला की तुम्हाला हे लागोपाठ करायचं आहे. हे संकल्पयुक्त तुम्हाला लागोपाठ करायचं आहे. यातून तुम्हाला उठायचं नाही. 11 माळी जप आणि स्वामी चरित्रामधले 3 अध्याय. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण हळूहळू मन शांत होतं आणि विश्वासही वाढतो. त्यानंतर ह्या सेवेचं असं महत्त्व आहे की हे तुमचं मन स्ट्रॉंग करतं. नकारात्मक जी ऊर्जा किंवा म्हणा नकारात्मक जे विचार असतात ते दूर करतात आणि तुमचं लक्ष केंद्रित करतं. तुमचं लक्ष जे आहे नोकरी प्राप्तीचं त्यावरच हे केंद्रित करतं. त्याचबरोबर हे वाचल्यानंतर तुम्हाला त्यासोबत श्रीसुक्तम, तसेच श्रीसुक्तम नित्यसेवेमध्ये आहेच ते वाचायचं आहे. त्याचबरोबर तुम्हाला व्यंकटेश स्तोत्रही वाचायचं आहे. नित्यसेवेमधलंही वाचू शकतात किंवा आपलं जे व्यंकटेश स्तोत्राचं जे पुस्तक भेटतं तेही तुम्ही वाचू शकतात. त्याचसोबत तुम्हाला कालभैरवाष्टकही वाचायचं आहे एक वेळेस. आणि त्याचबरोबर तुम्हाला नवग्रह स्तोत्रही वाचायचं आहे. हे सगळं रोज जमलं नाही तर ठीक आहे, वेळेनुसार डिवाईड करून म्हणू शकतात, जसा वेळ मिळेल तसं वाचू शकतात. पण जी तुम्हाला स्वामीचरित्र आणि 11 माळी जप सांगितलेला आहे तो तुम्हाला एकदा तुम्ही बसले की वाचूनच उठायचं आहे. तसंच ह्या सर्वांनी काय होतं माहिती आहे, तुमचं नवग्रह स्तोत्र वगैरे वाचतात त्यावेळेस तुमचा ग्रहदोष कमी होतो, तुमचे अडथळे दूर होतात आणि सकारात्मक ऊर्जा वाढते. आणि सर्वात महत्त्वाचं आता गुरुचरित्राचं पारायण हा अत्यंत महत्त्वाचा भाग आहे. गुरुचरित्राचे तुम्हाला 3 पारायण करायचे आहे. पहिलं पारायण 7 दिवसाचंच असावं, दुसरंही 7च दिवसाचं असावं, तिसरंही 7च दिवसाचं असावं. आता हे तुम्हाला गुरुचरित्राचं पारायण हे तुम्हाला संकल्पयुक्त करायचं आहे. संकल्प केल्यानंतरच गुरुचरित्राचे 3 पारायण करायचे आहे. बाकीचं तुम्ही बोललात की कुठे तुम्हाला बाहेर गावी जायचं आहे, काहीही काम निघू शकतं, तर तुम्ही तिथं जाऊन हे सर्व वाचू शकतात. पण गुरुचरित्राचं पारायण तुम्ही संकल्पयुक्त करणार आहात म्हणून ते तुम्हाला एकाच ठिकाणी राहून देवासमोर बसूनच वाचायचं आहे. जेवढी सेवा सांगितली आहे ही देवासमोर बसूनच वाचायची आहे. कुठेही तुम्हाला बसून वाचायचं नाही आहे, देवासमोर बसूनच ही सेवा पूर्णपणे करायची आहे आणि लक्ष फक्त सेवेवरच राहिलं पाहिजे. गुरुचरित्राचे जे पारायण आहे ते केल्याने आपल्या जीवनात खूप मोठे बदल दिसायला सुरुवात होती. अडकलेले कामे मार्गी लागतात आणि
नोकरी मिळवण्याचे योग हे मजबूत होतात. आणि सर्वात महत्त्वाचं, ही जी सेवा मी तुम्हाला सांगितली आहे, ही केंद्रामधून माझ्या भावाला सांगितली होती आणि त्याला महिन्यामध्येच या सेवेचा खूप मोठा अनुभव आला आहे. म्हणूनच मी आज तुमच्यावर ही सेवा शेअर केली, की आधी बघितलं की अनुभव येतो, हा स्वामींवर तर विश्वास आहेच आमचा, पण त्यांची ही सेवा केल्यानंतर त्याला नोकरी मिळाली, तो नोकरीला लागला. अजून ही सेवा आम्ही भरपूर जणांना सांगितली, म्हणूनच मी आज हा व्हिडिओ तुम्हाला शेअर केला. त्याचबरोबर त्यांनी प्रयत्नही सुरू ठेवले होते, त्यांनी त्याचे स्किल्सही इम्प्रूव्ह केले होते आणि तुम्ही अप्लायही करत राहा. स्वामींची कृपा आणि तुमचा प्रयत्न हे जर कॉम्बिनेशन असेल ना, तर नक्कीच रिझल्ट खूप चांगला येईल. आणि ही सेवा पूर्ण श्रद्धेने सुरू करा आणि मनात एकच विश्वास ठेवा, स्वामी माझ्यासोबत आहेत. हे वाचतानाही तुम्हाला एवढंच बोलायचं आहे की स्वामी माझी अशी अशी इच्छा आहे, मला अशी अशी नोकरी पाहिजे आहे, मला ती मिळवण्यासाठी मदत करा. तुम्हाला फक्त एवढंच बोलायचं आहे. आणि स्वामींवर विश्वास ठेवा, स्वामी तुमची मदत नक्की करतील. फक्त सेवा पूर्ण श्रद्धेने सांगितल्याप्रमाणे करा. सेवेमध्ये विघ्न नको, अडथळे येतील, पण त्या अडथळेला सामोरे जाऊन तुम्हाला ही सेवा पूर्ण करायची आहे. स्वामी सर्व काही ठीक करतील. ही सेवा करा, तुम्हाला नक्की अनुभव येईल आणि तुम्ही मला अनुभव शेअरही करा तुमचा. श्री स्वामी समर्थ.